कधी विचार केलाय का, की मोठमोठी कंटेनर जहाजं, उंच-उंच इमारती किंवा अगदी आपण चालवतो ती कार, हे सगळं एकत्र कसं टिकून राहतं? या सगळ्या मोठ्या रचना एकाच मूलभूत प्रक्रियेवर अवलंबून आहेत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण धातूंना एकत्र जोडण्याच्या याच आकर्षक दुनियेचा शोध घेणार आहोत. चला तर मग, अगदी मुळापासून सुरुवात करूया आणि पाहूया की वस्तू एकत्र कशा जोडल्या जातात. खरं तर हे एक अगदी साधं पण महत्वाचं तत्व आहे. अभियांत्रिकी आणि उत्पादनामध्ये सुटे भाग एकत्र जोडूनच मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रचना तयार केल्या जातात. प्रत्येक भाग स्वतःहून कदाचित इतका मजबूत नसेल, पण ते एकत्र येतात तेव्हा तेव्हा ते मिळून एक अविश्वसनीय ताकद निर्माण करतात. मग प्रश्न येतो की हे भाग एकत्र जोडले कसे जातात. या जोडकामाचं वर्गीकरण मुख्यत्वे दोन प्रकारांमध्ये केलं जातं. एक म्हणजे तात्पुरते आणि दुसरे म्हणजे कायमचे. आणि ह्यातला फरक खूपच महत्वाचा आहे. बघा, तात्पुरते जोड म्हणजे कसे, नट आणि बोल्टसारखे. ते आपल्याला गोष्टी गरजेनुसार वेगळ्या करण्याची आणि पुन्हा जोडण्याची सोय देतात. पण कायमचे जोड, नावाप्रमाणेच ते एकदा जोडले की तोडले जात नाहीत. ते एक असं अतूट बंधन तयार करतात. चला, आता जरा कायमस्वरूपी जोडांच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करूया, कारण इथेच खरी इंजिनिअरिंगची कमाल दिसते. इथे बऱ्याच पद्धती आहेत. रिव्हिटिंग आहे, ज्यात धातूचे खिळे वापरतात. सोल्डरिंग आणि ब्रेझिंग आहे, जिथे धातू वितळून जोडणी होते. आणि मग ॲडेसिव्ह बॉन्डिंग, जे शक्तिशाली गोंदासारखं काम करतं. पण ह्या सगळ्यांमध्ये एक पद्धत सर्वात मजबूत मानली जाते, आणि ती म्हणजे वेल्डिंग. आणि याच वेल्डिंगबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. वेल्डिंग ही फक्त एक जोड प्रक्रिया नाहीये. ही दोन किंवा अधिक धातूंच्या भागांना एकजीव करण्याची एक कला आहे. तर हाच महत्वाचा मुद्दा आहे. वेल्डिंग म्हणजे फक्त दोन गोष्टी चिटकवणं नाही, तर त्यांना अक्षरशः वितळवून, एकजीव करून एकच अखंड तुकडा बनवणं. ही एक प्रकारची एकीकरण प्रक्रिया आहे. आणि हे चित्र तेच उत्तम प्रकारे दाखवतंय. होतं काय, की प्रचंड उष्णता आणि कधीकधी दाबाचा वापर करून दोन धातूचे भाग एकत्र आणले जातात. अनेकदा या उष्णतेमुळे मूळ धातू आणि एक फिलर धातू, म्हणजे जोडण्यासाठी वापरला जाणारा अतिरिक्त धातू, वितळतो. आणि मग जेव्हा हे मिश्रण थंड होतं, तेव्हा ते भाग वेगळे राहतच नाहीत. ते एक बनतात. आणि गंमत म्हणजे हा जोड मूळ धातूपेक्षाही जास्त मजबूत असू शकतो. आणि हीच वेल्डिंगची खरी खासियत आहे. कामाच्या गरजेनुसार वेल्डर फक्त उष्णता, फक्त दाब किंवा दोन्हींचा वापर करून धातू एकत्र जोडू शकतो. यामुळेच वेल्डिंग इतकं अष्टपैलू ठरतं. अर्थात प्रत्येक तंत्रज्ञानाप्रमाणे वेल्डिंगचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. एकीकडे हे अत्यंत मजबूत आणि किफायतशीर जोड तयार करतं. पण दुसरीकडे प्रचंड उष्णता आणि दाबामुळे ते धोकादायकही ठरू शकतं. आणि एकदा जोडल्यावर ते भाग पुन्हा वेगळे करणं जवळजवळ अशक्य असतं. शिवाय काही वेळेस वेल्डिंगमधले दोष लगेच लक्षात येत नाहीत, ज्यामुळे जोडाची ताकद कमी होऊ शकते. बरं, थिअरी तर खूप झाली. आता बघूया की हे वेल्डिंग प्रत्यक्षात कसं वापरलं जातं आणि त्याचे मुख्य प्रकार नक्की कोणते आहेत. हो, वेल्डिंग म्हटलं की एकच पद्धत डोळ्यासमोर येते. पण तसं नाहीये. या एका शब्दात अनेक विशेष पद्धती येतात आणि प्रत्येक पद्धत एका विशिष्ट कामासाठी बनवली गेली आहे. यामध्ये तीन मुख्य श्रेणी आहेत, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. आर्क वेल्डिंग, जे विजेच्या आर्कचा वापर करतं. रेझिस्टन्स वेल्डिंग, जे विद्युत रोधातून उष्णता निर्माण करतं. आणि गॅस वेल्डिंग, जे जळणाऱ्या वायूच्या ज्योतीने धातू वितळवतं. प्रत्येक पद्धत उष्णता निर्माण करण्यासाठी वेगळा मार्ग वापरते आणि म्हणूनच त्यांचे उपयोगही वेगळे वेगळे आहेत. तर पहिला प्रकार आहे आर्क वेल्डिंग. हे विजेचा वापर करतं. एका इलेक्ट्रोड आणि मूळ धातूमध्ये एक शक्तिशाली इलेक्ट्रिक आर्क, म्हणजे विजेची ठिणगी तयार केली जाते. ही आर्क इतकी जास्त उष्ण असते की ती पोलादाला सुद्धा अगदी सहज वितळवू शकते. पुढचा प्रकार आहे रेझिस्टन्स वेल्डिंग. इथे उष्णता निर्माण करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. दोन धातूंचे तुकडे एकत्र दाबले जातात आणि त्यांच्यामधून वीज प्रवाहित केली जाते. धातूंचा जो नैसर्गिक विद्युतरोध असतो तोच उष्णता निर्माण करतो आणि ते भाग एकमेकांना जोडले जातात. कारच्या बॉडी पॅनलसारखे भाग जोडण्यासाठी ऑटोमोबाईल उद्योगात याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आणि तिसरी मुख्य पद्धत म्हणजे गॅस वेल्डिंग. इथे उष्णतेचा स्रोत म्हणजे
ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन वायूच्या मिश्रणातून निर्माण होणारी अत्यंत गरम ज्योत. ही एक जुनी पद्धत असली तरी आजही दुरुस्तीच्या आणि लहान कामांसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. आता आपण या वेगवेगळ्या तंत्रांबद्दल जाणून घेतलंय, तेव्हा प्रश्न पडतो की हे सगळं वेल्डिंग नक्की कुठे होतं? आणि याचं उत्तर खरं तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. कार, विमाने, जहाजे, पूल, इमारती, रेल्वे मार्ग ही यादी न संपणारी आहे. आपण आज ज्या जगात राहतो त्यातील जवळजवळ प्रत्येक मोठी रचना वेल्डिंगमुळेच शक्य झाली आहे. असं म्हटलं तरी चालेल की हे आपल्या आधुनिक जगाचा पाया आहे. वेल्डिंगने धातूंना एकत्र आणून एक क्रांती घडवली. आता प्रश्न हा आहे की जसजसं आपण नवीन साहित्य आणि तंत्रज्ञान विकसित करतोय, तसतसं भविष्यातलं जोडकाम कसं असेल यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.